कुठला रे घरला तुला ते म्हणाले KTM बाईक आहे की काय हो दे मिलियन मध्ये जाऊ दे पण करतील. अच्छा मायला काही काम धंदा नाही जाऊन व्हिडिओ करा आम्हाला काही काय फरक पडला त्या जवळचे बरोबर काही बरोबर. आज आपल्याला जायचे पॉडकास्ट शूट करायला. फर्स्ट टाइम पॉडकास्ट शूट करतोय. रेडी झालोय. आणखी एक शर्ट घेतलं कारण की आपल्याला 2 व्हिडिओ करायचे. लोकेशन माहीत नाही कुठे जायचं काय नाही परंतु बघूच आता काय होते काय नाही भेटूच. आता हेल्मेट वगैरे घेतो. तेजू मी पॉडकास्ट शूट करायला चालू व्हिडिओ शूट करायला. इकडे बघ बघूच आता कुठं शूट होते ते. बॅगमध्ये बॉटल घेतलंय, ट्रायपॉड घेतलेला आहे आणि एक शर्ट पण घेतलेला आहे एक्स्ट्रा. रेडी होऊन जाऊ आता बघूच कसा होते पॉडकास्ट काय नाही ते. आता मी व्हिडिओ एडिट करू लागलो. व्हिडिओ एडिट करताना कळालं की वाऱ्याचा आवाज खूप जास्त होता, त्यामुळं म्यूट केलेला आहे. मी शिवमला कॉल केलं, त्यानंतर त्यानं तिथं आलं. हे सगळं काही मी तिथं बोललेलं आहे, परंतु तिथं आवाज खूप जास्त आहे. आता मी तेव्हा तर व्हिडिओ बघितला नाही, आता व्हिडिओ बघत होतो तर आता कळालं की त्या नॉईस खूप जास्त आहे. नॉईस जर ठेवला तर तुम्हाला ते ऑकवर्ड वाटेल, त्यामुळे मी नॉईस कट केलेला आहे. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. समोर तर खूप असा आवाज आहे की आम्ही बोललो आहे खूप चांगलं, परंतु त्या आवाज नसल्यामुळं तिथं डिलिव्हर झालं नाही. तर यावेळेस ॲडजस्ट करा. पुढच्या वेळेस आपण त्यावर काहीतरी सोल्युशन घेऊ. आपण घरी ब्लॉग करतो तेव्हा तर आवाज अडकत नाही, परंतु आपण जेव्हा बाहेर जातो ना नॉईस खूप जास्त आहे. आवाज एवढा जास्त आहे तो वाऱ्याचा, आपले शब्द त्यांच्यापर्यंत जातच नाहीत. ते एवढं सांगायचं होतं. हे शॉर्ट थोडंसं माहिती देतोय आणि व्हिडिओ एन्जॉय करा. मित्रांनो गावात पोहोचलो. आता घरी काही जात नाही, उशीर झाला अगोदर. त्यालाच बोलून घेतलो. त्यांना पाराजवळ आले. पाराजवळ आले की आपण निघू. आवडली का बाईक? कितवीला तुम्ही? 5वीला? सगळे 5वीलाच आहे का? हां कोणत्या शाळेमध्ये या जिल्हा परिषदमध्ये? कुठला रे घरला तुला पूर्वातली तापरी आता एक तर म्हणाले KTM बाईक आहे की काय. चला लोकेशन अजून माहित नाही. अगोदर पोट पूजा लोकेशन काय माहिती आहे का? लोकेशन काय त्यानं त्याचं शूट लोकेशन हमें कुछ मालूम नहीं है. राम बोल के देखिए आगे चल के कुछ मिलता है क्या हमें शूट करने का अच्छी जगह. माझा शूट केल्याशी जाऊ नये. दोन्ही व्हिडिओ स्पेशल कोणती खिचडी आहे? ये हमारा वो मराठी आपलं ब्लॉगिंग मराठीमध्ये आहे. स्पेशल काकांडीची खिचडी आपण स्पेशल. अजून भजे यायची बाकी आता. ह्या देवाचं नाव चला. और गाइस बहुत मराठी ब्लॉग है. स्पेशल बॅटरी शूज वगैरे काढून जास्त वेळ लागला नाही आणि 1-2 व्हिडिओ शूट करू आणि भेटू. आधी मी काय गाडीला लावतो जरा सावलीला. व्हिडिओ करताना सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसं आजूबाजूला कोण नसावं. दर्शन घेऊचं अगोदर आपण. जय हनुमान देवा. आमचं पॉडकास्ट पहिलंच पॉडकास्ट आमचं यशस्वी होऊ दे. मिलियन मध्ये जाऊ दे. चला दर्शन घेऊत नंदी महाराज केल्या. थोडं मनात भीती वाटाली. अरे भाई काय जरा भाऊ आता आपण एक सेटअप करून घेऊ आणि सेटअप केल्यानंतर तर आपण या बॅगमध्ये आणलाय ट्रायपॉड मागाच्या खाण्यामध्ये. मित्रांनो इथं आम्ही शूट केल्या म्हणजे शूटसाठी सेटअप वगैरे केले. सेटअप काय फक्त ट्रायपॉड लावलेला आहे आणि इथं आम्ही दोघं बसणार कारण की मागाचं बॅकग्राऊंड पण चांगलं आहे. असं बघतोय उजेड येते की नाही. बस बरं शिवून तिथं. अरे जरा अंधार यायला रे. आता राहिलं काय इकडं जरासं उजेड बघ बरं. आपण हां थांब या साईडला आहे का भाई. आता हे भारी आले मात्र मागाचं. हां हे भारी आले मागाचं जरासं हे संपाले. बिल्टअप केले आपण तिथं. आता 10,000 विचार केल्यानंतर आम्ही हे लोकेशन केल्या.
आता तिथं करणार होतं तिथं माणसं वगैरे आली, माणसं म्हणले काय करायला काय नाही, आविष्कार वगैरे घेतला नाही आम्ही. शेवटी इथं करू आणि इथं व्ह्यू पण चांगला आलाय, चेहरा पण चांगला येतोय, मागाचा व्ह्यू पण भारी आहे, लेक वगैरे आणि ॲटमॉस्फिअर असं भारी झाले. उशीर करू नये, जास्त करून घेऊ है की नाही. चलो भाऊ पहिला व्हिडिओ झाला, आता ड्रेस वगैरे चेंज करून आणि दुसरा व्हिडिओ शूट करू. पहिला व्हिडिओ शूट झालाय आणि मला थोडंसं वाटलं की आपला आवाज वगैरे बरोबर आला नाही. ठीक आहे, आता जसा असेल तसा बघू तसा आणि ड्रेस चेंज करून दुसरा एक व्हिडिओ शूट करू. झालं, दुसरा ड्रेस घातलाय आणि ब्लॉगसाठी सॉरी दुसरा पॉडकास्टसाठी झालाय. पहिली पॉडकास्ट झाली तर थोडंसं असा फंबल झालंय, आवाज झालाय वाऱ्याचा, शब्द खोबडी झाले. पहिला काय एवढं काय आणि तो व्हिडिओ टाकायला आम्ही व्हिडिओ पॉडकास्ट येणार आहे. आता फक्त एवढी वाटायची जवळचे बघ दूरचे बघायला त्याला काही टेन्शन नाही, जवळचे बघतील तेच कमेंट करतील अच्छा मायाला काही काम धंदा नाही जाऊन व्हिडिओ करायला. आम्हाला काय फरक पडला त्या जवळचे बरोबर काही बरोबर. मला काय म्हणणं की पाहिजे जवळची मला कमेंट करा ना, त्याने फक्त एक मिनिट एक व्हिडिओ करा आणि आम्हाला टॅग करा. जर काय तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ करणं खूप सोपं आहे तर तुम्ही एका मिनिटाचा व्हिडिओ स्वतः कॅमेऱ्याच्या समोर बोला, 7 मिनिटाचा व्हिडिओ घ्या, आता शूट करा आणि आम्हाला टॅग मारा. तुम्ही स्वतः बरं एका मिनिटाचा व्हिडिओ असा कॅमेरा करून बोला, कळेल तुम्हाला आम्ही काय बोलायला लागेल. बरं चला दुसरा व्हिडिओ शूट करून घेऊ. आज पावसाचं वातावरण दिसाले, चेंज केल्या, पाणी वगैरे पिल्या आणि आधी तर ते आम्हाला सेटअप केलं, आम्हाला सेटअप देखो सेटअप पित आहे सस्ता सेटअप पॉडकास्ट झालं. आणि आता भाऊनं काय म्हणलंय मी एवढं बोलू शकलो नसतो पण भाऊनं डिमोटिवेट केलं त्यामुळे बोललंय. डिमोटिवेट नाही मोटिवेट. आणि ब्लॉग कसा झालाय, ब्लॉग म्हणतोय सॉरी पॉडकास्ट कसं झालाय, या व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला तो पॉडकास्ट येईल. आणि पहिला पॉडकास्ट आहे त्यामुळे सांभाळून घ्या, माझे पण काही शब्द चुकले असतील, याचे पण काही शब्द चुकले असतील, फक्त आमचा अनुभव शेअर करतोय, कशामुळे यायला पाहिजे का नाही तो सांगतोय. आणि कसं आहे मनामध्ये भीती खूप असते की यार मी कॅमेरासमोर बोलू कसं, स्वतः होईल का, आता मी कॅमेरा बघून बोलतोय का, म्हणजे नातं कसं आहे, ही जी मनाची भीती आहे ती मी पॉडकास्ट होता. या पॉडकास्टमध्ये शिकायला तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. एवढं मी कॅमेरासमोर जवळपास 2 घंटे झाले, 2 घंटे नॉनस्टॉप. त्याच्यावर आधी मी पॉडकास्ट शूट केला, याच्यावर पॉडकास्ट शूट केलाय 2 घंटे म्हणजे 120 मिनिटं कॅमेरा समोर. ही आमचा रेकॉर्ड आहे. आता आम्हाला माहित नाही तर रिस्पॉन्स कसा येईल, पॉडकास्ट व्हायरल होईल नाही. जर का व्हायरल झाला तर माझं मंदिर आहे हनुमानाचं. जर का पॉडकास्ट व्हायरल झाला तर 11 नारळ यानं आणि 11 नारळ मी स्वतः आम्ही इथे येऊन आपण हे नारळ असं विचार करणार ते समोर होते. आपण जर विचारच करणार गेलं तर ते होणारच नाही. त्यामुळं विचार करा आणि चांगले विचार करा की मी एवढं अर्निंग करू शकेल, मी एवढं पैसा कमवू शकेल, चांगले विचार नाही. तिकून जोमात तर आलो तिकून मी, परंतु पाऊस वगैरे पडला होता. मी शिवमला म्हणलं बा शिवम आलो मी सही, आता आपलं पॉडकास्ट होईल की नाही माहित नाही. शिवम म्हणला बा येऊ, आम्ही खिचडी वगैरे खिचडी खाल्या असतं आम्हाला लोकेशन माहित नव्हतं कुठं शूट करायचं. मग यानं म्हणला इथून आजो 15 ते 20 किलोमीटर एक मंदिर आहे, त्या मंदिरात कोणी येत नाही. आम्ही समोर आला पण देवाची कृपा, देव म्हणला असं बा पॉडकास्ट करा. अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आम्हाला मंदिर भेटलं. या मंदिरामध्ये आणि कोणीच नाही, जवळपास आम्ही 2 घंटे शूट करायला कोणी चाललं नाही, डिस्टर्ब करायला काही चाललं नाही. फक्त इटकरी घेता वेळेस थोडंसं आम्हाला इटकरी घेऊ नका वगैरे असं म्हणले, त्यामुळे इटकरी घेतला नाही. परंतु बाकी सगळं आम्हाला वेळ झालं. आता जास्त हे ब्लॉग खेचू नाही, करू हे एडिट करू. आणि एकदा खरंच शिवम भाऊचे मनापासून थँक्यू भाऊ. म्हणजे एक तर व्हिडिओ झाला पण मनामध्ये जी भीती होती व्हिडिओ करायची कशी काय करायची, आपल्या कमेंट कशी येतात जवळचे बघतात ते काय गोंधळ लावलाय काय व्हिडिओ करा असं वाटते. पण मला माहिती आहे काय गोंधळ करतोय, कारण की जे युट्यूब इंस्टावर मी एवढं स्ट्रगल करून आता 10K झालेत ना, त्या मागचं स्ट्रगल हेच होतं. आणि याच्यावर पण एवढी फॅमिलीवर पण लवकरात लवकर येत्या दिवाळीपर्यंत नॉनस्टॉप एक पण दिवस न ब्रेक येता मी व्हिडिओ टाकेल. आणि तो कमीत कमी 10,000 तरी सबस्क्राईब व्हायला पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.